निश्चितपणे सांगतो की या टोलमधनं आणि या हॅरासमेंटमधनं मुक्ती ही महायुतीचं सरकार आल्यावरच मिळेल। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण पाहताय लक्षवेधी। खारघर टोल नाका सुरू झाला आणि टोलचा जो घोळ आहे, टोलचा जो झोल आहे त्याविषयी बोलायला पुन्हा एकदा सुरुवात झाली। सगळ्याच पक्षांनी आपापली मतं व्यक्त केली। आता भाजप आणि शिवसेना सत्तेत आलेली आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडली। मात्र या सगळ्यामध्ये टोल ज्याला भरावा लागतो त्याची ओरड मात्र कायम आहे, त्याची निराशा, त्याचा घोर अपमान कायम आहे। आणि या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत। टोलचा झोल नेमका काय आहे हे समजून घेणार आहोत आजच्या लक्षवेधीमध्ये। आणि त्यासाठी आपण सगळ्यात आधी बघूया ते म्हणजे टोलबाबतची आतापर्यंतची आश्वासनं काय होती आणि दिवसभरामध्ये या संदर्भातल्या घडलेल्या घडामोडी। पण मी निश्चितपणे सांगतो की या टोलमधनं आणि या हॅरासमेंटमधनं मुक्ती ही महायुतीचं सरकार आल्यावरच मिळेल। सायन पनवेल महामार्गावर नवी मुंबईत खारघर टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात झाली। सार्वजनिक बांधकाम विभागानं अचानक अधिसूचना काढत ही टोल वसुली सुरू केली आहे। पण या टोल वसुलीमुळे वाहन चालकांचे मात्र हाल झाले। सकाळपासून या मार्गावर वाहतूक कोंडी झाली। दरम्यान टोल वसुलीतून खारघर, कामोठे, कोपरा, कळंबोली आणि पनवेल या गावांना सवलत देण्यात आली आहे। पण खारघरचा टोल नाका सुरू झाल्यामुळे आता वाहनधारकांना अतिरिक्त भुर्दंड पडणार आहे। ॲक्च्युअली टोल नाका सांगायचं त्यांनी नोटीस लावायला पाहिजे होती। कुठल्याही प्राईसचं नोटीस नव्हतं, अगोदर काही नव्हतं। आणि त्यांची सिस्टीम पण मला वाटतं खूपच लेट आहे। एवढा ट्रॅफिक झालं त्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होता आणि मेन म्हणजे जॉबला जायचं टाइम आहे, त्यावेळेस खूप त्रास होता। इस टोल की वजह से ये जो पीछे ट्रैफिक है ना, इफ आई वांट टू गो, अगर मैं डॉक्टर हूँ, मुझे आज किसी पेशेंट को देखने जाना है तो ये 30 रुपए के लिए मुझे यहाँ रुकना है। ये लोगों ने करोड़ों रुपए डाल के ये रास्ता बनाया, किसके लिए? हमको यहाँ पर इसलिए रुकाने के लिए। इससे बेटर पहले वाला रास्ता था जहाँ हमको रुकना नहीं पड़ता था। दिस इज अटर नॉनसेन्स ऑफ नो यूज। चुकीचंच आहे, कारण आता मी शेडूंगवरनं जाणार आहे। मी वाशीचा टोल भरलाय, पुढचा टोल भरणार, हा तिसरा टोल भरायचा आहे। हा थोडा त्रासदायकच आहे। गव्हर्नमेंटने तिकडेच थोडासा वाढवा किंवा पुढे वाढवा। खरं तर 30 किलोमीटरवर एक टोल नाका असं सरकारचं धोरण आहे। मात्र चेंबूर ते पनवेल या सुमारे 35 ते 40 किलोमीटरवर सरकारनं 2 टोल नाक्यांना परवानगी दिली। त्यामुळेच मनसेनं खारघर टोल नाका सुरू होताच रात्री या नाक्यावर हल्ला करून तिथली तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। तर टोल नाक्याच्या विरोधात शेकापनं गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे। सकाळी 5च्या दरम्यान महाराष्ट्र नवयुवक सेनेचे वाहतूक संघटनेचे काही 7-8 कार्यकर्त्यांनी 3 नंबर लेनमधल्या 2 काचा तोडलेल्या आहेत। तर या संदर्भात कळंबोली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। CCTVमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत। तर त्या आधारे आम्ही त्यांना आज ताब्यात घेऊ आणि कोर्टामध्ये हजर करू। माझं आव्हान आहे प्रशांत ठाकूर यांना, त्यांनी एकतर ते काम करावं, अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या संदर्भात लवकरच आम्ही आंदोलनाची घोषणा करू, आंदोलन करू। कारण आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे। सर्वसामान्य माणूस जो पनवेल परिसरातला आहे त्याला टोलमध्ये मुक्ती ही मिळालीच पाहिजे आणि त्या दिशेनं आमचे प्रयत्न असणार। दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या आधी महाराष्ट्र टोलमुक्त करू अशी घोषणा करणाऱ्या भाजपची सत्तेत आल्यानंतर भाषा बदलली। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खारघर जवळ टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे वेळ पडल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशी सारवासारव सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। महायुतीने पहिलेच ही घोषणा केलेली आहे की आम्ही महाराष्ट्राला टोल मुक्त करू। याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात टोल वसुली केली जाते देशात कुठे केली जात नाही। ज्या प्रकारे गुंडागर्दी टोल नाक्यांवर आहे, ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलं जात आहे, ज्या प्रकारे गड्ड्यांच्या रोडवर देखील त्या ठिकाणी टोल वसुली केली जाते, या सगळ्या गोष्टींमुळे जनतेला हा टोल नको आहे। आणि म्हणून महायुतीने पहिल्यांदा अनाउन्समेंट केली, त्यानंतर अनेक पक्ष आज तशा प्रकारचं आंदोलन करतायत। पण मी निश्चितपणे सांगतो की या टोलमधनं आणि या हॅरासमेंटमधनं मुक्ती ही महायुतीचं सरकार आल्यावरच मिळेल। असं आहे की हा खारघरचा टोल म्हणजे पनवेल सायन रस्ता आणि त्याला लागणारा टोल हा 5 वर्षापूर्वी झालेला निर्णय आहे। 1700 कोटी रुपयाचा हा मामला आहे।
आज राज्याची आर्थिक स्थिती अशी नाही आहे, 3,84,000 कोटी लोन आहे की आम्ही 1,700 कोटी रुपये उचलून त्या कंपनीला देऊन बायबॅक करू शकू. तरीही स्थानिक रहिवाशांना याचा त्रास होऊ नये की ज्यांचं रोजचं जाणं येणं ते रस्त्यावरून आहे, त्यासाठी 5 गावं आम्ही त्यातून वगळले. टोलमधून पूर्ण इंडस्ट्री एरिया वगळलेला आहे. अजूनही काही गावांची डिमांड आहे, तर ती नेमकी अभ्यासून पाहावी यासाठी एक समिती निर्माण करून 8 दिवसातच निर्णय करतोय. त्यामुळे हायकोर्टाने निर्णय दिल्यामुळे 15 दिवसात टोल सुरू झाला पाहिजे असा हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्या निर्णय दिल्यानंतरही आम्ही टोल सुरू केला नाही तर कोर्टाचा अवमान होईल, म्हणून मग ती 15 दिवसाची मुदत शेवटच्या तासापर्यंत आम्ही वापरली आणि काल रात्री 12 वाजता टोल आम्ही सुरू केला. या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाता येईल का याचा कायदेशीर अभ्यास आम्ही करतो आहोत. भाजपनं निवडणुकींच्या आधी केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. सत्तेत आल्यावर भाजपनं आपलं टोल धोरण का जाहीर केलं नाही? टोलला पर्यायी व्यवस्था आमच्याकडे तयार आहे असं म्हणणारे मुख्यमंत्री आता काहीच का बोलत नाही? सत्तेवर आल्यावर भाजपनं आपली भाषा बदलली असेल तर ही राज्यातल्या जनतेची घोर फसवणूक नाही का? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे टोलबाबत काय म्हणतायत तेही पाहूया. ॲग्रीमेंट टोलच्या कंपन्यांबरोबर काँग्रेस आघाडी सरकारनेच केलेले आहे. त्याचे ॲग्रीमेंट तुम्ही रद्द करणार. आता त्याच्यावर मी सांगितलं सर्व काही धोरण एकंदरीत राज्याचं फिक्स आहे. त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय होईल. पण टोल ज्या भागातले टोल संपलेले आहेत ते टोल बंद करणार कसे? त्याची मुदत संपली ते ऑटोमॅटिक बंद होतं. कधीपासून? लवकरच तुम्हाला कळेल. एकंदरीत राज्याची जी पॉलिसी आहे टोलची यावर सरकार गंभीर आहे आणि गांभीर्याने काम चालू आहे. टोलची ही नेमकी समस्या काय, टोलचा प्रश्न काय? आपण दर 3-3 महिन्यांनी टोल बाबत बोलणार का? फक्त शहरं बदललेली असतील. आज खारघर टोल नाका आहे, याच्या आधी 3 महिन्यापूर्वी आपण कोल्हापूरच्या टोल बाबत प्रचंड मोठं आंदोलन बघत होतो आणि त्याविषयी चर्चा करत होतो. नेमकं राज्यामध्ये टोल बाबत धोरण आहे का, नियम काही आहेत का, ते पाळले जात आहेत का, या सगळ्याविषयी बोलणार आहोत. टोलचा जो झोल आहे त्याविषयी मला बोलायचं आहे. टोल अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. श्रीनिवासजी, स्वागत चर्चेमध्ये. भाजपचे प्रवक्ता गणेश हाके भाजपची बाजू मांडतील, संजय घाडी मनसेचे नेता जे मनसेची बाजू मांडतील. आपल्या तिघांचंही चर्चेत स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ता अल नासिर झकेरिया आपल्याबरोबर आहेत मुंबईतून आणि ते आपल्याशी बोलतील. झकेरिया साहेब, आपलं स्वागत या चर्चेत. आणि शेकापचे नेता विवेक पाटील हे देखील चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. विवेक पाटील, आपलं देखील स्वागत. चर्चेला मी सुरुवात करते. श्रीनिवास घाणेकर, मी आपल्याकडनं सुरुवात करते आजच्या चर्चेला. सगळ्यात आधी सांगाल, आपण प्रतिक्रिया सगळ्यांच्या पाहिल्यात, कुणाची काय भूमिका आहे साधारण आपल्याला अंदाज येतो. आता आपल्याला चर्चा करायची आहे. मुळात हा खारघर पासून प्रश्न आता सुरू झाला. खारघरचा टोल नाका जो आहे आता जो सुरू झालाय तो मुळात नियमात आहे की नियमबाह्य आहे? नियमात आहे का नियमबाह्य हा प्रश्न प्रत्येकाच्या दृष्टिकोनाने वेगवेगळा असू शकेल. पण कायद्यानुसार जर बघायला गेलं तर जे राष्ट्रीय धोरण आहे त्याच्यामध्ये 45 किलोमीटरच्या आतमध्ये एकाच रस्त्यावरती दुसरा टोल नाका असू नये असा साधारणपणे नियम आहे. इथे 17 किलोमीटरवरती दुसरा टोल नाका आलेला आहे. आज मुंबईतनं पुण्याला जर कधी चेंबूर मार्गे जायचं झालं, पनवेल मार्गे जायचं झालं तर 30 रुपये आत्ताचा नवीन टोल, 35 रुपये मुळातला मुंबई एंट्री पॉईंटचा टोल आणि 165 रुपये पुण्याचा टोल, असे 230 रुपये जवळपास नुसत्या टोलसाठी आपल्याला भरायला लागतात. त्याचं अंतर फक्त 140 किलोमीटर आहे. ह्या 140 किलोमीटरसाठी आपण 230 रुपये भरणार आहोत. मुळामध्ये पूर्वीच्या सरकारने काय केलं किंवा अगोदरच्या 5 वर्षापूर्वी हा झालेला निर्णय जरी असेल तरी हायकोर्टाने जर कधी 15 दिवसामध्ये टोल चालू करा असं जर कधी आदेश दिले असतील, आदेश दिल्यानंतर आपल्याला टोल हा कमी कसा करता येईल किंवा लोकांना कमीत कमी त्रास कसा करता येईल, टोल वसुली बंद केव्हा करता येईल याविषयक धोरण ठरवायला काहीच हरकत नव्हती. ज्याच्या आधारे मुळात टोल आकारला जातो तो मोटर व्हेकल टॅक्स ॲक्ट कलम 20 यानुसार मुळात सरकारला टोल वसुलीचे अधिकार मिळतात. टोल वसुलीचे अधिकार मिळाल्यानंतर कॅपिटल आउटले म्हणजे कंत्राटदाराचा झालेला खर्च, त्याच्यावरती झालेला व्याज, निव्वळ नफा, त्याच्यावरती झालेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून त्याचं कॅपिटल आउटले ही एक रक्कम ठरवली जाते. महाराष्ट्र शासनाने आधीच्या किंवा आत्ताच्या कधीही कोणत्याही टोल प्रकल्पाबाबत कॅपिटल आउटलेची रक्कमच डिक्लेअर केलेली नाहीये. पण ती का झाली नाही आतापर्यंत?
म्हणजे भाजपचं सरकार म्हणा आधीच्या सरकारने केलं नाही, आघाडी सरकारमधले प्रतिनिधी म्हणणार की आता भाजप सरकार आलंय तर त्यांनी करावं, झाली का नाही मुळात ती डिक्लेअर? मुळात मला कोणती राजकीय प्रतिक्रिया देण्यात काही रस नाहीये फारसा याच्यामध्ये. कोणी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. कायद्यानुसार जे काय आहे त्याच्यावरती मी बोलू शकेन. कॅपिटल आउटले वसूल केल्याशिवाय, वसूल झाल्यानंतर एकही दिवस टोल वसुलीचा अधिकार राज्य शासनाला प्राप्त राहत नसताना सुद्धा प्रत्येक वेळेला सरकार कंत्राटदारांना असं कोणतं तरी धोरण घेतं आणि एका ठराविक मुदतीसाठी टोल वसुलीचे अधिकार त्या कंत्राटदाराला दिले जातात. हे पूर्णपणे नियमबाह्य आहे. याला कायद्यात कुठं तरतूदच नाहीये. बरोबर. आणि याविषयी याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की त्या रस्त्यावरनं वाहनं किती नेमकी वाहतात, वाहनं किती जातात, याच्यासाठी आधीच्या सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. नवीन टोल आकारणी करण्याच्या अगोदर इलेक्ट्रॉनिक ट्रॅफिक सर्वे घेतला जाऊन त्या आधारे टोल वसुलीचा कालावधी ठरवला जावा असं पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्यावेळेला निर्णय घेतला. हा टोल आता नव्याने चालू केलाय. परंतु खारघरचा टोल चालू करताना 2010ची वाहन गणना घेतली गेली आणि 2015 मध्ये आपण टोल वसुली करणार आहोत. दरवर्षी माझ्याकडे प्रत्येक महाराष्ट्रातल्या सर्व RTO ऑफिसचा रजिस्ट्रेशनचा डाटा आहे. त्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक 5 वर्षामध्ये 300 पट, मी 300% नाही म्हणत, मी 300 पट म्हणतोय, वाहनांची संख्या वाढते. आता टोल वसुली प्रत्येक वेळेला कमी व्हायला पाहिजे का जास्त? 2010चा आकडा आपण आता कसा काय लागू करू शकतो? डिसेंबर 14चा व्हायला पाहिजे वास्तविक, पण तो न घेता. याविषयी उत्तर कदाचित गणेश हाके देऊ शकतील. खूप महत्त्वाचे 2 मुद्दे उपस्थित केलेत घाणेकरांनी. घाणेकरांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आता आमचं सरकार येऊन एक 2-2.5 महिने झालेले आहेत आणि घाणेकर जे म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे. पण अशा स्वरूपाचा कुठलाही निर्णय ह्या आता आमच्या आलेल्या भाजपच्या सरकारनं घेतलेला नाही आहे. घाणेकर म्हणाले त्याप्रमाणे हा जो निर्णय आहे, खारघरचा जो टोल आहे, सायन पनवेल आता जो नवीन जो टोल झालेला आहे, तो खरंच हायकोर्टाच्या निर्देशानुसार, हायकोर्टानं दिलेल्या आदेशानुसार त्याची म्हणजे अंमलबजावणी करणं हे भाग होतं सरकारला. आणि तसं केलं नसतं तर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट, कोर्टाचा अवमान झाला असता. आणि तसं होऊ नये म्हणून आता आमचे जे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे की शेवटच्या क्षणापर्यंत जनतेला जेवढे आपल्याला त्यातून सूट देता येईल त्या देण्याचा प्रयत्न करून शेवटच्या क्षणाला रात्री 12च्या नंतर अशा स्वरूपाचा टोल म्हणजे त्यांनी लावून वसुली सुरुवात केलेली आहे. आता 2 गोष्टी यातल्या म्हणजे फार प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं अगोदर म्हटलं होतं की हो, टोलमुक्त महाराष्ट्र करायचं आहे आणि ती भूमिका आजही भारतीय जनता पार्टीची कायम आहे. पण हे सगळं करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या वरती जे मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, हे सगळं करण्यासाठी ही काही म्हणजे जादूची कांडी नाही आहे की आणले इतके मोठ्या प्रमाणात पैसे उभे केले आणि मग लगेच सगळ्या गोष्टी माफ केल्या, असं होत नाही. पण या संदर्भामध्ये म्हणजे कायम याच्यामध्ये आपल्याला पुढं ही व्यवस्था करण्यास थोडा कालावधी लागणार आहे आणि त्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करा आणि कशा पद्धतीने करता येईल याचा फार मोठा म्हणजे नीटपणे त्याचा अभ्यास करावा लागेल. नाही 12 फेब्रुवारी मी थोडंसं 12 फेब्रुवारी 2014ला जोपर्यंत मुख्यमंत्री झाले नव्हते, प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे देवेंद्र फडणवीस, त्यांनी असं म्हटलं टोलमुक्त महाराष्ट्र आम्ही करू. कंत्राटधार्जीनं हे सरकार आहे टोलमुक्ती संदर्भातलं रागवणार. बरोबर संपल्यानंतर सुद्धा ती वसूल केली जात होते. मी तेच म्हणते, आंदोलन केली, मनसेने आंदोलन केली आणि त्यामुळे मग सरकारने काही. गणेश हाके, मी प्रश्नच विचारते, ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली त्या दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की आमच्याकडे टोल मुक्त जर महाराष्ट्र करायचा नसेल आणि आता जर तो होत नसेल तर मग त्याला सबस्टिट्यूट अशी योजना आमच्याकडे रेडी आहे. मग ती तरी योजना कुठे आहे ना? त्यासाठी 5 डिसेंबर आता रिसेंटला एक समिती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे 6 मुख्य अभियंते 6 विभागाचे आहेत ते, MSRDCचे मुख्य अभियंते, केंद्रातले तज्ज्ञ आणि ह्या सगळ्या लोकांची एक समिती म्हणजे त्याच्यासाठी यावरती उपाय करण्यासाठीची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि लवकरच ती समिती या शासनाला त्याच्यातल्या सगळ्या उपाययोजना आणि कशा पद्धतीने आपण महाराष्ट्र टोलमुक्त करू याच्याबद्दलची सूचना करून काही पॉलिसी ठरवली जाणार आहे. आणि ती पॉलिसी ठरल्यानंतर जो म्हणजे सरकारनं भारतीय जनता पार्टीने जे निवडणुकीच्या अगोदर जे आपल्याला आश्वासन दिलं होतं निश्चितपणे ते. घाणेकर, आपल्याला स्पष्टीकरण पटतंय? मला स्पष्टीकरण पटत नाहीये फारसं. याला कारण असं की एखाद्या पॉलिसीला आपण जेव्हा विरोध करतो, आपण विरोधात असताना एखाद्या पॉलिसीला आपण जेव्हा विरोध करतो तेव्हा हा विरोध कसा,
म्हणजे हे चूक आहे, ही पॉलिसी चूक आहे, तर बरोबर काय याचा विचार मी अगोदर करणं भाग आहे. एक्झॅक्टली. आणि त्याच्यावरती उपाययोजना जर आपल्याकडे असेल अगोदरच, आणि मग जर आपण टोलमुक्तीचं जर कधी धोरण जर कधी आपण डिक्लेअर केलं असतं, तर आपल्याकडे धोरण असे त्याला पर्याय काहीतरी असल्याशिवाय आपण टोलमुक्तीचं धोरण काही डिक्लेअर केलेलं नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हायकोर्टाचा आदेश आता 15 दिवसापूर्वी झाला की 15 दिवसांनी तुम्ही टोल वसुली चालू करा म्हणून. मी देवेंद्रजींनी शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांना पत्र लिहिले, त्याच्यावरती असलेल्या उपाययोजना, कायदेशीर उपाययोजना जे माझ्या हायकोर्टाच्या याचिकेमध्ये सुद्धा त्या नमूद आहेत, होय, या सगळ्या गोष्टी मी त्यांना लेखी कळवल्यात. दुर्दैवाने होते कसं माहिती आहे का, की याच्यामध्ये एक तर सर्वसामान्य माणसाने पाठवलेल्या पत्रांची दखल घेतली जात नाही, एक, किंवा हे टोल मुक्तीचं धोरण यांना स्वीकारायचं नाही कोणत्याच पक्षाला. म्हणजे मला कोणत्या एका पक्षावरती रोष नाही माझा कोणताही, परंतु यांना कोणालाही टोल वसुली थांबवायचीच नाही आहे. बरोबर आहे. कारण जर कधी अशी टोल वसुली थांबवायची असती तर त्यांनी वाहन गणना रेग्युलर घेतली असती, त्यांनी कॅपिटल आउटले डिक्लेअर केला असता. आता माझ्याकडे एक उदाहरण असं आहे की ठाणा, आता खारघर थोडंसं विषयांतर करतोय मी याच्यामध्ये. नाही, आपण त्या मुद्द्याकडे येऊया. मी फक्त आपले इतर सगळे जे मान्य आहेत त्यांची फक्त भूमिका जाणून घेते सुरुवातीला, आणि मग आपण या विषयाला थोडंसं पुढे नेऊया. संजय घाडी, आपण सांगाल, आपण ही तोडफोड झाली, टोल नको आहे, पण अजूनही तो सुरू आहे. सातत्याने मनसेची भूमिका काय राहिलेली टोल बाबत? आता टोल मुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन तर मिळालं आपल्या सगळ्यांना, मात्र त्याची पूर्तता होईल की नाही असा प्रश्न आहे. नाही, सुवर्ण ही खरं तर महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सर्वसामान्य वाहनधारकांची घोर फसवणूक आहे. म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष यांनी जे आता आपण दाखवली त्याची क्लिप्स, त्यांनी स्वतः काय म्हटलं ते आपण ऐकलं. सन्माननीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी ह्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोलमुक्त महाराष्ट्र करू, शिवसेनेची तशीच भूमिका होती. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याच्यावरती आंदोलन करत होते, आमचे कार्यकर्ते अनेक केसेस घेत होते, आजही केसेस घेतल्या. आजचं जे काही आंदोलन झालं हे प्रतिनिधिक निषेध होता. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर एक महाराष्ट्रातल्या जनतेची एक अपेक्षा होती की बाबा टोलमुक्त महाराष्ट्र आपल्याला दिसेल, परंतु तसं नव्हतं. जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आजचा जो खारघरचा जो टोल नाक्याचा आज शुभारंभ झालाय तो आहे. जसं आज सन्माननीय मंत्री महोदय चंद्रकांत पाटील साहेब म्हणाले की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये नंतर जाऊ, पण यांच्याकडे वेळ होता ना सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल याच्या भीतीने जर तुम्ही हा टोल सुरू करणार असाल तर त्याच्यापूर्वी तुम्हाला जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अवधी होता. तुम्हाला तुमच्याकडे जसं आता घाणेकर साहेब म्हणाले की भारतीय जनता पार्टी किंवा युतीच्या शासनाकडेही आज महाराष्ट्रातल्या टोलमुक्त धोरण त्यांच्याकडे आज नाही. आणि असं असताना तुम्ही एक नवीन टोल सुरू करताय, हे म्हणजे जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे या ठिकाणी. आणि म्हणून ह्याचा निषेध. मग असं जर असेल तर तेव्हा मग फक्त निवडणुकांपुरतं हे आश्वासन दिलं गेलं होतं का? निश्चितपणानं आज कसं झालंय की महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीला सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्यावरती विश्वास ठेवून प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना बहुमत दिलं, सत्ता दिलेल्या अनेक राज्यांमध्ये. आणि आज अशा प्रकारचे दुर्दैवी निर्णय घेतले जात आहेत, याचं खरं तर वाईट वाटतं. हाके साहेब, आपण वाईट वाटून घेऊ नका, कारण मी फार चांगल्या गोष्टींचा हितचिंतक आहे. परंतु ज्या वेळेला 230 रुपये आमच्या खिशातून जातात आणि त्याच वेळेला आम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, त्याच वेळेला आम्हाला आमचं पेट्रोल, आमचं डिझेल खर्च करावा लागतो, खड्ड्यांचं त्या ठिकाणी सामना करावा लागतो. आज मी दुबईमधून वेकेशनमधून जाऊन आलो, सुवर्णाजी त्या ठिकाणी टोल नाकेच नाही आहेत, पण ऑटोमॅटिक टोल आकारला जातो. तिथली लोक कुठची तक्रार न करता ऑटोमॅटिक त्यांच्या बँक अकाउंटमधनं टोल त्या ठिकाणी वसूल केला जातो. पण आपल्याकडे तशी व्यवस्था नाही. अजून एक देवेंद्र फडणवीसांनी मुद्दा उपस्थित केला, एकतर कंत्राटदार्जीनं हे सगळं टोलचं प्रकार आहे आणि दुसरं पारदर्शक असायला हवं होतं, जे पारदर्शक नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की जगामध्ये म्हणजे हिंदुस्थानामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढा टोल वसूल केला जातो जगात कुठेही वसूल केला जात नाही. खरं तर राकेश साहेब, आपण आजच्या आपल्या वाहिनीच्या माध्यमातूनही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती राहील की आपण पुन्हा ह्या टोल धोरणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करावा, अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. शेकापचे विवेक पाटील आपल्या सोबत आहेत. विवेक पाटील, आपल्याला असं वाटतं म्हणजे राज्यभरामधल्या टोलची परिस्थिती काय ते तर जाणून घ्यायचंच आहे, पण आता खारघर पुरतं जरी बोलायचं झालं तरी सुद्धा एकतर हे नियमात बसतच नाहीये हा टोल नाका, आता घाडेकर सुद्धा म्हणाले. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, खरंच तिथले व्यवहार जे आहेत ते पारदर्शक आहेत असं आपल्याला वाटतं का? नाही, पारदर्शक तर अजिबात नाही आहेत.
कारण हा टोल नाका आम्ही सुरू करणार नाही आणि हा टोल नाका काँग्रेसच्या राज्यात बंद झाला नाही किंवा होणार नाही म्हणून इथल्या आमदारांनी पक्ष बदलला, लोकांची दिशाभूल केली. भाजपचे वरिष्ठ नेते येऊन सांगितलं का हा टोल आम्ही कुठल्या परिस्थितीत चालू करणार नाही. आता टोल मुक्त महाराष्ट्र करायचा तेवढा करू देत. आहेत ते टोल तुम्ही बंद कधी करायचा तो निर्णय सावकाश घ्या, पण कमीत कमी नवीन टोल जो आता ह्यांनी खारघरला सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये फार रोष आहे आणि शेतकरी कामगार पक्ष याचा निषेध करतो आणि हा टोल बंद करण्यासाठी येत्या गुरुवारपासून तीव्र आंदोलन आम्ही शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी खारघरला चालू करणार आहोत. नक्की, पण नेमकं कशासाठी, म्हणजे हा विरोध आपण कशासाठी करताय? तिथे खारघरला टोल नाका हवाय नको आहे म्हणून, आजूबाजूच्या सगळ्या तिथे राहणाऱ्या लोकांना त्रास होतोय म्हणून, की नियमांमध्ये कायद्यामध्येच हा टोल बसत नाही म्हणून, म्हणजे टोल नाका बसत नाही म्हणून? आत 35 किलोमीटरच्या टोल नसावा असं टोल धोरण सांगतं आणि इथं मात्र 13-14 किलोमीटरवरच आहे. एका बाजूने गेलं तर, दुसऱ्या बाजूने गेलं तर 22-23 किलोमीटरवर आहे. म्हणजे एकंदर वाशी ते आपला एक्सप्रेस हायवेवरचा जो टोल नाका आहे खोपोलीचा, ह्याच्यातलं टोटल अंतरच 30-35 किलोमीटरच्या आसपास आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या टोल नाक्याला विरोध आहे. त्याच्यानंतर ह्या विभागामध्ये राहणाऱ्या जनतेला जे या कॉलनीतनं त्या कॉलनीत जावं लागतं त्यांना मात्र विनाकारण हा टोलचा भुर्दंड पडतोय, बाकीच्या जनतेला भुर्दंड पडतोय आणि एका बाजूला म्हणायचं आम्ही टोल मुक्त करायचं ना पुन्हा नवीन टोल सुरू करायचं, ही जी भूमिका ही चुकीची आहे. कोर्टाचं फक्त कारण दिलं जातंय. खरोखर यांनी सांगायला पाहिजे मग जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने कोणती बाजू मांडली का हे टोल करणं योग्य सध्या नाही आहे, आम्हाला काय अडचणी आहेत, कोर्टाकडनं मुदत वाढवून मागायला पाहिजे होती. यांना जर या संदर्भातलं धोरण अजून घ्यायला वेळ मिळाला नसेल, जसं मगासपासून सांगितलं जातं का मुख्यमंत्री आत्ताचे आणि तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आमच्याजवळ टोल धरण तयार आहे. आता ते जर टोल धरण नसेल तर कोर्टाला विनंती तरी ह्यांनी केली का? सन्मान्य कोर्टाने महाराष्ट्र शासनाचं ऐकून घेतलं असतं आणि सांगितलं असतं ठीक आहे, पण तसा कुठलाही प्रकार नाही. कोर्टाचं कारण दाखवलं जातंय. हे सगळं जुलीमुली सरकार आहे, कॉन्ट्रॅक्टर आणि सरकारने ठरवून केलेलं आहे, पण ते आपल्यावर येऊ नये म्हणून कोर्टाचं कारण दाखवलं जातंय. आणि इथं जे मतं घेतलेली आहेत निवडणुकीमध्ये या परिसरामध्ये ते खारघरचा टोल बंद करू, आपला मुद्दा लक्षात आला. कोर्टाचं कारण फक्त दाखवलं जातं याविषयी गणेश आखे बोलतील, मात्र आता मी अल नासिर झकेरिया यांच्याकडे जाते. अल नासिर झकेरिया, आघाडी सरकारच्या काळामध्ये हा निर्णय झाला आणि तो फक्त इम्प्लिमेंटेशन त्याचं जे आहे, जी आलेली नोटीस आहे त्याला फक्त मान्य करावं लागलेलं आहे या सरकारला असं म्हणतायत. तेव्हा सुद्धा कॅपिटल आउटले 15 वर्ष आपली सत्ता होती, आपण कधीच आपल्याकडनं दिला गेला नाही, नाहीतर तिथेच हा टोलचा प्रश्न सुटला असता. म्हणजे आपल्यालाच आघाडी सरकारलाच टोल मुक्त महाराष्ट्र करायचाच नव्हता. सुवर्ण, टोलचा जे विषय आहे, टोल फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच नाही संपूर्ण देशामध्ये आहे आणि टोल जेव्हा कलेक्ट होते ते रोड सुधारणीकरणसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, पण आमची भूमिका त्यावेळी अशी नव्हती की आम्ही महाराष्ट्रामध्ये टोल फ्री महाराष्ट्र लोकांना देणार. भाजप आणि सेना सरकार आता सत्तेमध्ये आली त्यावेळी तुम्हाला आठवण करू देतो की आपण अल नासिर झकेरी आपण असं म्हणाला नव्हतात की टोलमुक्त महाराष्ट्र आपलं सरकार करेल, आघाडीचं सरकार, मात्र पारदर्शक व्यवहार कुठलेही नव्हते. तुम्ही ज्या इन्फ्रास्ट्रक्चर विषयी बोलताय ते तशा सोयी सुविधा जिथे जिथे टोल पुरवले गेले तिथे तिथे नव्हते. अनेकांनी याविषयी आवाज उठवला होता. आपले विरोधक आक्रमक होते त्यावेळेला की टोल हा पारदर्शक पद्धतीने आकारला जात नाहीये. यावर मग तुम्ही काय म्हणाल? सुवर्ण, तुम्हाला मी ही पण आठवण देतो, जेव्हा रस्त्यामध्ये खड्डे होते RML कॉलनीवर, त्यावेळी तर आमची सरकारने हे पण म्हणाले की लोकांना की तुम्ही टोल नको द्या, तर आमची भूमिका क्लिअर कट होती. पण जेव्हा तुम्ही खारघरचा विषय इथे काढला, तुमच्या चॅनलमध्ये पण आता दाखवला की माननीय मुख्यमंत्री म्हणाले पण होते की आमची सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये टोल मुक्त महाराष्ट्र करणार. आणि तुम्हाला हे पण आठवण देतो की जेव्हा नितीन गडकरी साहेब प्रशांत ठाकूरच्या सभेमध्ये म्हणाले की टोलचा खेळ मी सुरू केलाय आणि टोलचा खेळ मी संपवणार, तर ह्या विषयावर असं वाटतं की ते फक्त सत्तेमध्ये यायसाठी ते लोकांना आश्वासन दिलं, लोकांना दिशाभूल केली आणि हे पिता पुत्र दोघांनी काँग्रेसला सोडला
आणि मग भाजपमध्ये प्रवेश केला. नाही, आता नाही, लोकांना पण- असं पण वाटतं गेली की पंधरा- एक हे मिनिट, हे एक मिनिट. गेली खोटं 15 वर्ष- लोकांना आता गेली- पनवेल तालुक्यामध्ये संपूर्ण नासिर तालुक्यातल्या झकरिया गेली- लोकांचा प्रश्न आहे की आता प्रशांत ठाकूर राजीनामा देणार की नाही. बरोबर आहे. अल नासिर झकेरिया याविषयी आपण घेऊया, कारण शेकापनी सुद्धा असा प्रश्न उपस्थित केलाय. मात्र श्रीनिवास घाणेकर आपल्याशी बोलतात, कारण मागची 15 वर्ष आपली सत्ता होती. श्रीनिवास घाणेकर, झकरिया साहेब म्हणतात किंवा विवेक पाटील साहेब म्हणतात त्याच्यामध्ये स्थानिकांच्या प्रश्नाला हे लोक जास्ती प्राधान्य देत आहेत. याच्यामध्ये कायदेशीर बाजू कोणी तपासत नाही फारशी. स्थानिकांना टोल आकारणे होऊ नये एवढ्यात भूमिकेतनंच फक्त यांची ही भूमिका आहे असं मला वाटायला लागलंय. मुळामध्ये आता ही 5 गावं या खारघरच्या टोल नाक्याला झालंय कसं की 5 गावांना फक्त माफी दिली गेली आहे. पूर्वीच्या सरकारने घेतलेला एक निर्णय आहे की टोल नाक्याच्या आजूबाजूला असलेल्या 5 किलोमीटर त्रिज्येमधल्या रजिस्टर झालेल्या वाहनांना एकरी प्रवासाच्या 10 पट एवढ्या पैशामध्ये मासिक पास द्यायचा असा निर्णय आहे. त्या निर्णयाची ह्या माझ्याकडे नोटिफिकेशन आहे याचं, या खारघर टोल नाक्याचं, त्यात कुठे उल्लेखही नाही आहे. पण ह्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही आहे. ते 5 गावातली लोक सुखी आहेत. आजूबाजूची जी का 32, 35, 40 जी काय घाणेकर गावं असं झालंय का की आधीचा निर्णय आहे म्हणून तो मान्य केला गेला, खारघर टोल नाका सुरू झाला, पण त्यांचे जे त्याच्या बरोबर लागू झालेले नियम किंवा अटी होत्या त्या मात्र या सरकारने मान्य नाही केल्या. सोयीस्कर भाग जो आहे तो लागू झाला, टोल वसुलीचा सोयीस्कर भाग लागू झाला, परंतु तरतुदीचं पूर्ण पालन झालं नाही. म्हणजे स्थानिकांवरती अन्याय होतोय. कंत्राटदार धार्जिणं धोरण अवलंबलं जात आहे. माझं म्हणणं कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा कोण विरोधात आहे या खोलात मला आपण सर्वसामान्य म्हणून सुद्धा फक्त आपल्यासाठी सरकारमधले पक्ष बदललेत, बाकी पण काहीच बदल झालेला नाही. पारदर्शकता यायला हवी. हा जो मुद्दा मगाशी पाटील साहेबांनी काढला किंवा वाके साहेबांनी सुद्धा काढला, या याच्यामध्ये कॅशलेस फॅसिलिटी द्यावी टोलची, म्हणजे कॅशलेस कलेक्शन व्हावं या अर्थाचं नितीन गडकरी साहेबांनी आता एक पॉलिसी डिक्लेअर केली होती केंद्र शासनातर्फे. मग त्याचंही इथे कुठे अवलंब झालेलं दिसत नाहीये. बरोबर. गणेश हाके, नाही, ज्या पद्धतीनं म्हणजे कोर्टाच्या देशानुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे ना, या संदर्भात सरकार आपण म्हणाल नितीनजींनी म्हटल्याप्रमाणे त्या कॅश फ्लोच्या संदर्भात सुद्धा आमचं सरकार विचार करत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये सुवर्णा की हा जो निर्णय आहे आता एखाद्या 5 वर्षापूर्वी या म्हणजे रस्ते बांधणीचा झालेला जो करार ज्या बांधकाम म्हणजे कंत्राटदाराशी झालेला आहे त्यावेळच्या ज्या काही त्याच्याशी करार पद्धतीमध्ये जे काही करार झाले असतील ते जे विषय असतील ते म्हणजे त्यांनी या बीओटी तत्वावरच त्यांनी काम करायला दिलेलं होतं त्या सरकारने, आणि ते मध्ये लागू करत नव्हते म्हणून तो कंत्राटदार कशात गेला, कोर्टात गेला. ज्या तिथल्या करारामधल्या ज्या अटी होत्या आणि शर्ती होत्या त्याचं पालन सरकार करत नव्हतं. ऐकून घ्या. नाही एक साधा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही म्हणता सुवर्णा गव्हर्नमेंट कुठलंही असू देत पण शासनाच्या वतीनं जेव्हा एखादा करार केला जातो तेव्हा तो करार शासन कुठलंही बदललं, पक्ष बदलले तरी ते शासन म्हणून तो कराराचं त्याची अंमलबजावणी करावी लागते. आणि विचार सरकारनं केलेला जो करार होते, जे काही अटी शर्ती त्यांनी मान्य केल्या होत्या त्या मान्य करत नव्हतं म्हणून हे कंत्राटदार कुठे गेले, कोर्टात गेले. आणि कोर्टाने तुम्ही हे असं ठरवून तुम्ही हे ठरवलेलं होतं, तुम्ही मान्य केलेलं असताना सुद्धा तुम्ही असं का करत नाही, तेव्हा 15 दिवसाच्या आत तुम्ही त्याला म्हणजे टोल वसुलीला परवानगी द्या असे कोर्टाने आदेश दिलेत. यामध्ये 2 गोष्टी आहेत की आता जे घाणेकर जे म्हणाले त्याप्रमाणे मी पुन्हा येतो घाणेकर साहेबांकडे, याच्यामध्ये जे पारदर्शक असायला पाहिजे त्याच्याबद्दल मी अगदी सहमत आहे. आणि पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून जे बदल या टोल वसुलीच्या संदर्भात आपल्याला करायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की मागे आंदोलनं झाली, कारण जे टोल संपले होते मुदती संपलेल्या होत्या का ते बदल आपण करणार आहात का? जे बदल पारदर्शक होण्यासाठी अपेक्षित आहे ते आपण करणार आहात? हो, 100% नाही, 100% करणार आहोत. तशाच स्वरूपाची पॉलिसी आमची असणार आहे. आणि म्हणून म्हटलं की त्या दिशेनं सरकारनं त्या बद्दल धोरणात्मक अशा स्वरूपाच्या निर्णयाच्यासाठीची म्हणजे तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. आणि पारदर्शकता जी बोलले हे फक्त खारघरचा नाही तर तुम्ही असे अनेक टोल नाके ज्याचा पाठपुरावा केला आणि त्याची उत्तरं आपल्याला काय आली तेही आपल्याला माहिती आहे. काय सांगाल तुम्ही? बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या कॅपिटल आउटलेची रक्कम एखाद्या प्रकल्पाची विचारतो, शासन ते द्यायला नाराज असं नाखुश असतं, कारण शेवटी कंत्राटदार धार्जिणं धोरण त्याला कारणीभूत आहे. माहिती आयुक्तांच्या दट्ट्याने 2 टोल प्रकल्पांच्या कॅपिटल आउटलेची रक्कम शेवटी शासनाला जाहीर करायला लागली. ठाणे घोडबंदर रोडचं उदाहरण घेऊया. 248 कोटीच्या आसपास, आता माझ्याकडे फिगर नाही आहे त्या आता जस्ट, कारण हा विषय नव्हता. बरोबर, 248 कोटीचा आहे. आणि तो वसूल झाला डिसेंबरमध्ये. आता कॅपिटल आउटले वसूल झाल्यानंतर 6 वर्ष पुढे त्यांना अजून टोल वसुलीचे अधिकार मिळतात. मुळामध्ये कायद्यात नसलेल्या तरतुदींचा अवलंब करून तुम्ही एक ठराविक मुदत घालूच शकत नाही.
कॅपिटल आउटलेची रक्कम ज्या दिवशी वसूल होईल त्या दिवशी तुम्ही टोल वसुली थांबवायची. हा जर कधी त्यातला कायद्याचा गाभा आहे तर तुम्ही कंत्राटदाराशी कोणत्याही सरकारने करावं. ह्या अगोदरच्या सरकारने किंवा आत्ताच्या सरकारने. त्यासाठीच ते इलेक्ट्रॉनिक यंत्र तिथे प्रत्येक टोल नाक्यावर असावं अशी सुद्धा मागणी होती. ते अजूनपर्यंत झालेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आता त्याच्यामधली अशी आहे की ही भूमिका शासनाला कोर्टामध्ये मांडता आली असती की आधीच्या सरकारने केलेली कंत्राटं जी आहेत ती बेकायदेशीर आहेत, ती कायद्याला धरून नाहीयेत. ही कंत्राटं रद्द करण्यासाठी आम्हाला मुदत हवी आणि त्याच्यासाठी आत्ताही माझी अशी मागणी आहे की आत्ता ह्या टोल वसुली तुम्ही नाहीतरी चालू करताय ना, याचं एक एस्क्रो अकाउंट उघडा. जोपर्यंत ह्या पॉलिसी डिसिजन्स या सरकारचे होत नाहीत तोपर्यंत कोर्टाच्या आदेशाने हे एस्क्रो अकाउंटमध्ये ही रक्कम जमा करा आणि नंतर मग ती पॉलिसी जेव्हा कोर्टात मांडली जाईल आणि मग कोर्ट त्याच्यावरती जो काय आदेश देईल त्याच्याप्रमाणे मग ते कंत्राटदाराला द्यायचे का सरकारने घ्यायचे हा त्याच्यावर ठरवता येईल. नक्की हे करता येईल. हे करता येईल. निर्णय देण्याआधी यावर का नाही प्रयत्न झालेच असं आता घाणेकर करेक्शन करतो. कोणतेही कंत्राट देताना तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही टोल प्रकल्पाचं कंत्राटाचे ॲग्रीमेंट जर कधी तुम्ही तपासली तर त्याच्यामध्ये सरकारला कोणताही पैसा देण्याची तरतूद नाही. जी वसुली करतील ती कंत्राटदारांनी स्वतःकडे ठेवण्याची तरतूद आहे. ह्याच्यातनं दुष्टचक्र कसं होते तुम्ही लक्षात घ्या. सरकारकडे पैसा नाही म्हणून बीओटीवरती आम्ही रस्ते बनवून घेणार. रस्ते बनवले त्याच्यावरती टोल आकारणी केली जाणार आणि त्याचे पैसे बीओटीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जाणार. परत सरकारकडे पैसा नाही म्हणून परत नव्याने एक टोल आकारणी चालू करणार. म्हणजे नव्याने कोणताही रस्ता आमच्याकडे बनवायला पैसे नाहीत. जे बनवलेत त्यातनं आम्हाला इन्कम नाही. अशा तऱ्हेचे दुष्टचक्र आहे आणि ह्याच्यामध्ये सामान्य नागरिक सतत भरडला जाणार आहे. सरकार कोणाचंही येऊन दे. नक्की. विवेक पाटील आणि संजय घाडी, मला आपल्याला दोघांनाही विचारायचंय की खरंच इच्छाशक्ती आहे भाजपची टोल मुक्त महाराष्ट्र करण्याची किंवा त्यांना तसंच शक्य होणार आहे का? नाही, दिसत तर नाहीये आताच्या या पहिल्याच टोलच्या शुभारंभावरून. कारण जसं याच्यामध्ये एक भयानक गोष्ट घाणेकर साहेबांनी सांगितली की आता जो हा टोलचं जे त्यांनी शुभारंभ करायला परवानगी दिली आहे, जे सुरू झालं आहे, तो मुळात 2010च्या वाहनांवरती आधारित प्रतिदिनी जी वाहन जाणार आहेत आणि आज 2015 म्हणजे 300 पटांनी प्रत्येक वर्षी जर वाढले असेल तर आज त्याला किती उत्पन्न होणार आहे. आणि हे उत्पन्न सगळं झोलच आहे. हाके साहेब म्हणत होते झोल हा 2010च्या प्रतिदिनी वाहनाच्या प्रमाणे ते त्या ठिकाणी शासन त्यांच्याकडनं ऑडिटवरती प्रत्येक वर्षी होणार अतिरिक्त. हो, आणि हा अतिरिक्त पैसा त्या ठेकेदाराला या ठिकाणी मिळतोय. ह्याचं म्हणून आमची अनेक वेळा आपण चर्चासत्रांमध्ये मागणी करत होतो की प्रत्येक वर्षी ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. आपण आज ज्यावेळेस सुरू करतात त्यावेळेस त्या टेंडरची आजच्या दिवसाची वाहनाची फ्रिक्वेन्सी किती आहे जाण्या येण्याची त्याच्यावरती त्याचं उत्पन्न ठरलं गेलं पाहिजे. म्हणजे लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या टोलमधून आम्हाला मुक्ती मिळू शकेल. हे होणं गरजेचं आहे. पण ह्याच्यावरती दुर्लक्ष जाणीवपूर्वक कोणाचंही सरकार आलं तरी त्या ठिकाणी केलं जाणार. कारण हा मलिदा हा पैसा हा कुठे जातो हे याच्यापूर्वी आमचे हाके साहेब आम्ही सगळीच लोक काँग्रेस राष्ट्र आघाडीवरती आरोप करत होतो. त्याची पुनरावृत्ती होऊ नये या सरकारकडून ही आमची सर्वांची माफक अपेक्षा आहे. नक्की. विवेक पाटील, आपल्याला असं वाटतं का की इच्छाशक्ती आहे भाजपची टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची आणि जर कंत्राटधारजीनं हेही सरकार व्हायचं नसेल तर मग तशा हालचाली आपल्याला भाजप शिवसेनेकडनं दिसतायत का? अजिबात दिसत नाही सुवर्णा. कारण याच्यामध्ये इथं जर बघितलं मगाशी त्यांनी सांगितलं भाजपच्या प्रतिनिधीने की कुठल्या मागच्या सरकारने केलेला जो कुठलं हा असेल ॲग्रीमेंट असेल तर ते पुढच्या सरकारला ते पाळावं लागतं. मग हे निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा आश्वासन दिलं लोकांना का आम्ही सत्तावर आल्यावर हे टोल सुरू करणार आहेत, हे तेव्हा ह्यांना माहीत नव्हतं का? हा पहिला मुद्दा येतो. दुसरा मुद्दा असं महत्त्वाचा आहे का मगाशी पण आम्ही सांगितलं, त्याच्यानंतर घाणेकरांनी पण सांगितलं का कोर्टाचं जे कारण दिलं जातंय, कोर्टात ही आज बाजू का मांडली नाही किंवा त्याच्यावर हे का बोलत नाहीत, त्याच्यामुळं काँग्रेस आणि आताचं भाजप या दोघांमध्येही आम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक जाणवत नाही, फरक वाटत नाही. त्यांनीही जनतेची लूट केली आणि हेही त्याच पद्धतीनं काम करतात. यांच्याकडनं सुद्धा टोल मुक्तीचं काम होईल अशी अजिबात आशा राहिलेली नाही. कारण ती जर त्यांची इच्छाशक्ती तशा प्रकारची असती तर असलेले टोल बंद करण्यासाठी वेळ लागते मी समजू शकतो, पण नवीन टोल चालू ह्यांनी करून त्यांची इच्छाशक्ती तशा पद्धतीची नाही हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे.
नक्की याविषयी मला बोलायचे अल नासिर झकेरिया सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर याच मुद्द्यावर परत येऊया. टोलचा झोल हा आहेच, पारदर्शकता अजून सुद्धा दिसत नाही. सरकार मधले जे म्हणजे सत्तांतर जरी झालं, पक्ष जरी बदललेले असले तरी सुद्धा हा झोल आहेच असा एक चर्चेचा सूर आपल्यामध्ये येतोय आणि त्याविषयी आपल्याला आता प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. बाळाराम पाटील नवी मुंबईच्या सरचिटणीस शेकापचे ते आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. विवेक पाटील आपल्याबरोबर नसतील, त्यांच्याशी आपण शेकापची भूमिका आपण जाणून घेऊया. मात्र अल नासिर झकेरिया यांच्याकडे मी जाईन. अल नासिर झकेरिया, आधी सातत्याने आपल्यावर आरोप झाले, आता भाजप शिवसेनेचं सरकार आहे त्यांच्यावर आरोप होतात, काय आपली भूमिका आहे? सुवर्ण, आम्हाला आरोप नाही इथे लावायचा, आम्हाला फक्त हे बोलायचं आहे की भारतीय जनता पार्टी यांचा खरा मुखवटा लोकांना आता दिसायला लागलं. कारण निवडणूकच्या वेळी यांच्या मॅनिफेस्टोमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की आमचा पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला टोल मुक्त करणार. यांच्याकडे काय धोरण नाही, काय ब्लूप्रिंट नाही, काय योजना नाही, हे फक्त लोकांची दिशाभूल करून अजूनही म्हणतायत ना ते करणार आहेत म्हणून. सत्यामध्ये आले नाही, ते नाही करणार. असं अनेक वेळा हे लोक म्हणाले की आम्ही सबका साथ सबका विकास, आम्ही सामान्य माणसाच्या हितासाठी काय करणार. तर आपल्या लोकल ट्रेन्स मध्ये फेअर वाढ केलं, डिझेल पेट्रोल आता इंटरनॅशनल प्राइसेस कमी आहेत तरी पण ते प्राइसेस जसे ग्राफ मध्ये कमी झाले पाहिजे नाही झाले. आणि अनेक वेळा महाराष्ट्र भाजप करणार नाही असं आपल्याला का वाटतं? आणि अनेक वेळा ह्या लोकांनी खूप आश्वासने लोकांना दिली पण त्यावर ते खरे उतरले नाही. तर आम्हाला असं वाटतं की फक्त सत्यामध्ये आता हे लोक आलेले आहेत तर पहा ना, हे म्हणतात की आम्हाला संधी द्या, आम्हाला चान्स द्या, आम्ही खूप करणार. आमच्या वेळी आम्ही लोकांची दिशाभूल नाही केली. आम्ही लोकांनी केव्हा असं नाही सांगितलं. इनफॅक्ट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच्या वेळी जेव्हा एक कमिटी स्थापना केलेली त्यावेळी जे लोकल रेसिडेंट्स आहे त्यांना टोल नाही घ्यायचं हे पण आम्ही लोकांनी मान्य केलं होतं. टोल बाबत मला सांगा, टोल मुक्त महाराष्ट्र भाजप करू शकणार नाही असं का वाटतंय आपल्याला? नाही, ह्याचं कारण हे आहे कारण फिस्कल डेफिसिट आहे महाराष्ट्रामध्ये आणि ह्या लोकांनी फक्त मतेसाठी लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे मॅनिफेस्टो मध्ये तर छान वाटतं की महाराष्ट्राला आम्ही टोल मुक्त करणार, पण प्रॅक्टिकली हे असंभव आहे आणि शक्यता नाही. ते म्हणतात आम्ही कोर्टाचा आदरचा पालन केला. तर कोर्टामध्ये अशी याचिका ह्या लोकांचे गव्हर्नमेंट लीडरनी का नाही असं दिलं की फेअर आणि क्लिअर कट पिक्चर दाखवायला. जर ह्यांना खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी करायचं होतं स्ट्रॉंग आर्ग्युमेंट इन द कोर्ट. ते नाही. आपण फार विसंगत असं बोलतात. माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे. यांनी आघाडीच्या सरकारने सुद्धा 31 जुलै 2014ला या टोलच्या संदर्भामध्ये धोरण ठरवण्याची कॉम्प्रेहेन्सिव्ह कमिटी त्यांनी स्थापन केली होती किंवा धोरण त्यांनी डिक्लेअर केलं होतं. माझं असं म्हणणं आहे की आम्ही त्या सगळ्या गोष्टी ते धोरण समोर ठेवूनच आम्ही म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की आम्ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत अवाजवी अशा स्वरूपाचे खऱ्या अर्थाने हॅरॅसमेंटच लोकांची ती करत होते. कारण का जे टोलची मुदत संपल्यानंतर सुद्धा टोल वसुली सुरू होती. सोरणा ऐकून घ्या, खारघरची हॅरॅसमेंट नाहीये. ऐकून घ्या सोरणा, की टोलची मुदत संपल्यानंतर टोल वसूल करणं ही हॅरॅसमेंट आहे. खारघरच्या या टोलच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा एकूण धोरणाच्या संदर्भात मला वाटतं साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. नाही पण नियमात नाहीच बसत आहे ना. पण हा टोल जो आहे तो आपल्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशानुसार हा टोल वसुली सुरू केली. तेच सगळ्यांचं म्हणणं आहे की उच्च न्यायालयामध्ये आपण आपली भूमिका, राज्य सरकारची भूमिका नाही का मांडू शकला? आवाजवी टोल आकारला जातोय या सरकारकडनं, तर आपण या संदर्भात विचार करण्यासाठी वेळ द्या. अशा स्वरूपाची भूमिका कोर्टात नाही मांडू शकलात का? घाणेकरही तेच म्हणतात, विवेक पाटीलही तेच म्हणत होते. आताच आपण म्हटलं की आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला याच्या संदर्भात काही आमचं म्हणणं मांडता येतील का, याच्यासाठी सगळ्या गोष्टी कायदेशीर तपासून पाहाव्या लागतात आणि ते तपासून पाहून आम्ही तोही विचार करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला ज्या गोष्टी कायदेशीररित्या कायद्याच्या ह्याच्यात राहून किंवा पण गणेशाकी आपल्याला असं नाही वाटत जेव्हा निवडणुकांना सामोरं जाताना आपण असं म्हणता की टोल मुक्त महाराष्ट्र करू, ह्याचा अर्थ सगळी जनता काय घेते, आम्ही सगळे सर्वसामान्य काय घेतो की ऑलरेडी तुमचा यावरचा अभ्यास रेडी आहे, पण तसं दिसत नाही ना. महाराष्ट्र टोलमुक्त कशाच पद्धतीचं करणार त्याच्यासाठीची ब्लूप्रिंट आमच्याकडे तयारच आहे. पण ती
त्याची अंमलबजावणी करायला काही काळ वेळ लागेल की नाही? 50-60 वर्ष ज्या सरकारनं काहीच केलं नाही, आम्हाला आता 2 महिन्यामध्ये काय करणार असं तुम्ही पण सतत असं आपण विचारायला किती लागलात. दिवस म्हणत बसणार की 2 महिने झालेत, अहो, 2.5 महिने महिने, झाले, 30 आता 65 दिवस झालेत, असं आपण किती दिवस म्हणत बसणार? किती दिवस म्हणणार नाही तुम्हाला, म्हणून म्हटलं की थोडासा त्याला काही वेळ लागतोय. सगळ्या गोष्टी आमच्याकडे सगळ्या उपाययोजना या बद्दलच्या टोलच्या संदर्भातल्या आहेत नव्हे, एकूण विकासाच्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. नक्की. आणि त्या दृष्टीनं आम्ही म्हणजे ज्याच्या उपाययोजना करायच्या आणि जे काही कारवाई करायची ते त्या दृष्टीने आम्ही करणार आहोत. नक्की. मी बाळाराम पाटील यांच्याकडे जाते आणि मग घाणेकर आपल्याकडे येते. बाळाराम पाटील, आपण सांगाल ही हा जो काही अभ्यास किंवा ज्या पद्धतीने आधी आश्वासनं दिली होती ती प्रॅक्टिकल लेवलला शक्य होत नाहीत असं म्हटल्यावर भाषा बदलली का भाजपची? आपल्याला असं वाटतं का? आपण बघतोय सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींची जी भाषा होती ती आज अगदी विरोधात गेलेली आहे, उलट्या बाजूला गेलेली आहे. हॅरेसमेंटचा अर्थ असलेले टोल बंद करायला वेळ लावणं असा न करता नवीन टोल लादणं, 13-14 किलोमीटरच्या परिघामध्ये टोल लादणं हाही हॅरेसमेंटच आहे, हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आणि ज्या वेळेस शासन येऊन 65 दिवस झाले तेव्हा आपण जर उच्च न्यायालयाच्या आदेशानं आम्ही टोल लागू करतोय म्हणालं तर मग तुम्ही 2 महिन्यामध्ये ह्या बाबतीत शासनाची बाजू का मांडली नाही, तशा पद्धतीचा निर्णय का घेतला नाही, हे प्रश्न समोर येतातच. या ठिकाणी शासनकर्ते बदलले असले तरी शासक म्हणून वृत्ती तीच राहिलेली आहे. सर्वसामान्य माणसापेक्षाही भलत्याच कुठल्या तरी दिशेनं यांचं फोकस केंद्रित मला झालेला आहे. तुमचं हे वाक्य फार महत्वाचं वाटतं की वृत्ती तीच राहिलेली आहे अशी शंका आपल्या मनात उपस्थित होतीये. घाणेकर, अशा पद्धतीचं म्हणजे आरोप करणं किंवा बोलणं उचित नाहीये की तीच वृत्ती म्हणजे कुठली वृत्ती आहे? शासक वृत्ती म्हणजे कसं आहे की असं जे धोरण तुम्ही पण तेच कंटिन्यू करू पाहतात त्याविषयीच बोलतायत. कंटिन्यू केलेलं नाहीये धोरण ना. आम्ही 2 गोष्टी त्यातल्या समजून घ्या की जे आहे त्या म्हणजे टोल नाके वसुली तर आपल्याला बंद करता येणार नाही. ज्या करार ठरलेल्या आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या या पुढच्या. पण मग मगाशी घाणेकरांनी जो मुद्दा उपस्थित केला की टोल तर सुरू, म्हणजे तुम्ही म्हणताय की हायकोर्टाने सांगितलं म्हणून तो टोल सुरू झाला, तो टोल सुरू झाला, त्याच्या बरोबर असलेल्या तरतुदी तशा का नाही पाळल्या गेल्या? मग जो 5चा मुद्दा आहे किंवा इतर जे तरतुदींचे मुद्दे आहेत ते का नाही मग तसे पाळले गेले? आणि त्या पद्धतीनं ते करायला कोर्टानं संधी म्हणजे कोर्टानं आदेश दिल्यामुळे त्यात आम्हाला कुठल्याही पद्धतीची गुंजाईश नाही त्यामध्ये काय करण्याची. आम्हाला शासनाला स्वतःचा अशा या संदर्भातले काही निर्णय घेण्याची म्हणजे त्यांनी हेच दिलेली नाही, संधीच दिलेली नाही ना. नाही घाणेकर, मला सांगाल फक्त हा खारघर पुरता मुद्दा नाही आहे. मुंबई आणि ठाणे हे एका बाजूला आणि उर्वरित महाराष्ट्र एका बाजूला. मुळात काय ही गडबड काय होते ही टोलची? टोल वसूल करताना कोल्हापूरचा सुद्धा असाच मोठा प्रश्न पेटला होता. नाही, असं होतंय की स्थानिकांचा विरोध असण्याचं कारण आहे की प्रत्येक फेरीला आम्हाला टोल भरायला लागतो. आता मी राहायला मुळातला कल्याणला, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये असं होतं की कोणत्याही रस्त्याने जर बाहेर पडायचं म्हटलं शहराच्या तर टोल वसुली झाल्याशिवाय आम्हाला बाहेर पडता येत नाही किंवा शहरात येताही येत नाही. म्हणजे आमच्या घरात यायला सुद्धा आम्हाला टोल द्यायला लागतो, ही परिस्थिती आहे. मुळात म्हणजे हाके साहेबांच्या एका मुद्द्याशी जरा थोडंसं असहमत आहे मी. टोल वसुली बंद करा, टोल मुक्ती करा. मी टोलचा अभ्यासक म्हणून सांगतो, टोल बंद होऊ नये. थोडंसं विधान धाडसी आहे. टोल वसुली बंद होऊ नये, फक्त ते कंत्राटदार धार्जिणं नसावं. त्याच्यामध्ये सरकारचा रेव्हेन्यू शेअर असायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये नवीन रस्ते बनवण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध राहील आणि त्या माध्यमातून पुढचे टोल वसुलीचे कोणतेही प्रकल्प येणार नाहीत. अशा तऱ्हेचं धोरण आखणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आढळून येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे भाजपने सुद्धा नाही कोणताही नाही महाराष्ट्र म्हणू तेव्हा भाजपने टोल मुक्त महाराष्ट्र होऊच नाहीये. माझी टोल अभ्यासक म्हणूनच मागणी आहे. मला साधारण आठवते जेव्हा टोल विषयी बोललं जातं तेव्हा प्रतिक्रिया अशाच आल्या सर्वसामान्यांच्या की टोल द्यायला आमची हरकत नाहीये, फक्त तो योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने घेतला. पारदर्शक पद्धतीने म्हणजे काय हो? मला किती फसवलं एवढं मला सांगितलं म्हणजे पारदर्शकता आली का? नाही. त्याच्यातनं सरकारला रेव्हेन्यू किती मिळतो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो 0 मिळतो ही वस्तुस्थिती आहे. ह्याच्यावरती काहीतरी विचार होणं गरजेचं आहे.
ते जोपर्यंत होत नाही पण तोपर्यंत मग हे असं सरकारलाच दुसऱ्याकडे असा जर बघायला तोटा होतोय हे आधीच्या सरकारला आणि आत्ताच्या सरकारला सुद्धा कळत असेल तरी सुद्धा मग का वारंवार अशा प्रकारे टोल सुरू केले जातात, त्यावर आंदोलन होतात, विरोध होतोय, तरी पण हे का केले जात आहे? मग सर्वसामान्य माणसाचा विचारच करायचा नाहीये. कंत्राटदार दर्जानं जर कधी धोरण आखायचं आहे, मी कोणत्या राजकीय पक्षावरती टीका करायला इथे बसलेलो नाहीये, परंतु प्रशासनिक अधिकारी मात्र त्याच धाटणीचा विचार करतात हे आतापर्यंत दिसून आले प्रत्येक वेळेला. शेवटी सरकार बदललं, राजकीय पक्ष बदलले तरी धोरण ठरवणारे अधिकारी मात्र तेच आहेत. संजय घाडी, मला असं वाटतं की आपण पण ब्लूप्रिंटच्या माध्यमातून टोल संदर्भात काही भूमिका मांडली होती. आपण तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणजे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सुद्धा याविषयी त्यांच्याशी बोलले होते. काय आपल्याला वाटतंय आता काय नेमकं घडतंय? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांची बैठक झाल्यानंतर 52 टोल टप्प्याटप्प्याने बंद करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही यशस्वी ठरले. बंद आहेत, अजूनही बंद आहेत. जे 20 कोटीच्या खालील जे काही टोल होते ते बंद करण्यात आलेले आहेत. परंतु आज जसं मला खरं म्हणजे सांगायचं वाटतं की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही टोलच्या विरोधात नाही, परंतु टोलची जी निविदा आहे त्या निविदेमध्ये असलेल्या अटी आहेत. मग ते रस्ते चांगल्या दर्जाचे असायला पाहिजे, त्या रस्त्याच्या बाजूला स्वच्छतागृह असायला पाहिजेत, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असायला पाहिजेत आणि विना त्या ठिकाणी ट्रॅफिक होता वाहनांचे त्या ठिकाणी टोल आकारला गेला पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी आहे. पण मनसे इतके दिवस मागणी करते, इतके महिने रादर, काय झालं? एकाही टोलवर ह्या सगळ्या गोष्टी आल्या का? म्हणजे 52 टोल नाके बंद झाले एवढी एकच सकारात्मक गोष्ट, त्या व्यतिरिक्त काय झालंय? नाही, बऱ्याचशा गोष्टींमध्ये सुधारणा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर लोकांना सगळ्यांना टोल कळला आणि अनेक पक्षांचं लक्ष त्या टोलच्या आंदोलनाकडे गेलं. सुरुवात मनसेने या ठिकाणी ह्या टोलच्या विरोधामध्ये केलं. नाही, हे खळकट्टाक झाल्यानंतर या ठिकाणी लक्ष वेधलं गेलं आणि त्याचे परिणाम असे झाले की प्रत्येक टोलवरती आज इंडिकेटर दिसत आहेत की त्यांची किती निविदा होती, त्याचं किती या ठिकाणी आपण सहमत आहात का? निविदा दिसतात का खरंच? काय जे डिटेलिंग आहे निविदांमधल्या रकमा दिसत आहेत. निविदांमधल्या रकमा दिसणं हा वेगळा भाग आहे. निविदांमध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टींची पूर्तता झाली की नाही हे कधी टोलच्या फलकावरती दिसणार नाही, ते प्रत्यक्ष अनुभव घ्यायला लागतो. आणि मुळामध्ये मगाशी हाके साहेब म्हणाले त्याप्रमाणे जर कधी मुदत संपल्यानंतर जर टोल वसुली चालू होती तर ते पूर्ण बेकायदेशीर आहे. मुळामध्ये या कायद्यामध्ये मुदत घालून टोल वसुलीचे अधिकारच नाही आहेत. याच्याकडे कोणतं सरकार का लक्ष देत नाही हा मात्र मुद्दा अनुत्तरित आहे. म्हणून आता ऍक्च्युअल अकाउंट बरं का, ज्याला ऍक्च्युअल काउंट ज्याला म्हणतो आपण, ते काउंट करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं नवीन ज्या पद्धतीच्या काही अशा पद्धतीच्या बोटी तत्वावरती जेव्हा रस्ते किंवा ब्रिज बांधले जातील तेव्हा त्या पद्धतीनं आम्ही जे आमच्या मनातली जी कल्पना आहे की जे नवीन ज्या पद्धतीनं विकास करायचा आहे त्याच्यामध्ये या सगळ्या ऍक्च्युअल काउंट लक्षात घेऊनच त्या पद्धतीचा म्हणजे कॅश फ्लो गृहीत धरला जाईल असं आमचं धोरण आहे. आता जे घाणेकर साहेब जे म्हणाले ना किंवा की सगळ्याच कुठलंही शासन असेल, कुठलीही माणसं असेल ती शासक वृत्ती वगैरे, तुम्हाला मी 2 गोष्टींची उदाहरणं देतो की पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे झाला, तो एक्सप्रेस हायवे किंवा आपल्या मुंबईत झाले 56 फ्लायओव्हर झाले. मुळात आपण सगळ्यांनी एक नागरिक म्हणून काही भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे. इतक्या जलद गतीनं इतक्या लवकर अशा स्वरूपाचा जर विकास करायचा असेल तर तुम्हाला बीओटी तत्वावरतीच कामं करावी, कारण सरकारकडे एवढे पैसे नसतात. समजा सरकार एका वर्षाला सरकारचं एक नियोजित म्हणजे त्याचं बजेट जे असतं ते एक वर्षाचं नाही आता तुम्ही जलद गतीने विकासाविषयी म्हणतात, कुठला विकास जलद गतीने आतापर्यंत झालेला नाही. ऐकून या, हे जर केलं नसतं तुम्हाला मी ते सांगितलं, गेली 50 वर्ष स्वातंत्र्याच्या नंतर पुणे एक्सप्रेस इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागतं प्रवाशांना. 10-10, 12-12, 24-24 तास तिथं खंडाळ्याच्या घाटामध्ये वाहनं अडकून पडायची, इतके लोक परेशान असायचे. सुवर्ण कायम नकारात्मक भूमिका घेऊ नये. 24 तास मुंबईहून पुण्याला जायला लागणं आणि आज 2-2.5 तासामध्ये पुणे मुंबई प्रवास हा सुखकारक नाही आहे का? यात हा विकास म्हणणार नाही का याला तुम्ही? आणि हे 140 किलोमीटरसाठी 295-280 रुपये भरणं हे सुखकारक नाही, त्याचं आपण कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीने करू. पण मी तुम्हाला काय सांगतो की अशा स्वरूपाचा जर तुम्हाला विकास अशा स्वरूपाचा तुम्हाला जर विकास करायचा असेल तर तुम्हाला नियोजित वेळेमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की ते आपण स्वीकारलं पाहिजे. आज ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकले, पैसे कंत्राटदाराकडे जातात, आता हा जो एका बाजूला सुरू आहे, दुसरीकडे शासनाला काहीच मिळत नाहीये. जर हे कंत्राटदार बाजूला करायचे असतील तर तुम्हाला पैसे देणं गरजेचं आहे, हे सगळं माहिती होतं. मी आपल्याला खारघर नाक्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. आता आपल्याला हा जो प्रवास आहे 23 किलोमीटरचा प्रवास करायला पूर्वी 1.5-2 तास लागायचे. आता हा जो नवीन जो रस्ता जो झालेला आहे तो संपूर्णपणे हा आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि आत
जास्तीत जास्त फार ट्रॅफिक असेल काही असेल तर तिथे 40-45 मिनिटांमध्ये तुम्ही ते अंतर पार करू शकता. हे 45 मिनिटांमध्ये हजारो वाहनं त्याच्यासाठी होणारं इंधन, त्याच्यासाठी जाणारा वेळ आणि त्याच्यानंतर पुन्हा होणारं सगळं पर्यावरणाचा प्रश्न दूषित जे त्याच्यामुळे जे होतं त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे वाचणार आहेत. आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली. मला फक्त गाडी आपण थोडक्यात सांगा आपलं काय म्हणणं आहे. या कार्यक्रमातून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हाके साहेबांना मला हा विचार त्यांच्याकडे वेळ नाही उत्तर द्यायला, पण जे नेते आज आपण आपले क्लिप्स दाखवत आहेत ते त्यावेळी खरं बोलले का की खोटं बोलले हा प्रश्न जनतेला आजच्या आपल्या या चर्चासत्राच्या माध्यमातून सतावत राहणार आहे. भारतीय म्हणून आज आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत, आम्ही त्यांची बाजू घेतली. परंतु आज भारतीय जनता पार्टीने अस्तित्वात असलेल्या टोलची चौकशी करायला पाहिजे होती. त्यांची सखोल चौकशी केल्याच्या नंतर किती त्याच्या संदर्भात आणि महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये कॅगचे रिपोर्ट मांडले. सर्व पक्षीय आमदारांनी त्याच्यावरती काय भूमिका घेतली की आजी आणि माजी आमदार आणि खासदारांना टोल माफी द्यावी आणि ते टीकात्मक जे कॅगचे रिपोर्ट होते ते गुंडाळले. मगाशी हाके साहेबांच्या बोलण्यामध्ये आला तो मुद्दा, फक्त मी क्लिअर करतो आकडेवारी संदर्भात. 2340 कोटी रुपये खर्च करून आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला. 17 वर्षाकरता 918 कोटी रुपये देऊन एका कंपनीला आपण तो भाड्याने दिला आणि त्याच्यातनं वसुली चालू केली. त्याच्याबरोबर जुना मुंबई पुणे रस्ता जो होता तो म्हणजे एकावर एक फ्री ज्याला म्हणतात ना तशा स्कीममध्ये आपण दिला. आणि आज परिस्थिती अशी आहे की 4500 कोटीपेक्षा जास्त टोल वसुली त्यांच्या टोल नाक्याच्या बोर्डावरती रिफ्लेक्ट झालेली रक्कम मी सांगतोय, माझी रक्कम नाही. 4500 कोटी रुपयापेक्षा जास्त वसुली होऊन सुद्धा त्याच्यातनं एक दिडकी सुद्धा शासनाला 918 कोटी व्यतिरिक्त मिळालेली नाही. आता ह्याच्यातनं कोणाचं हित साधलं जातंय हा ज्याचा त्यांनी विचार करावा. पक्षीय भूमिका आपल्या जागी, कायदेशीर बाबी एका जागी. नक्कीच या संदर्भामध्ये सगळ्या टोलच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे टोल आहे त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करणारे अभ्यास करून त्या ज्या गोष्टी काही अनियमितता किंवा तुम्ही म्हणता तसं कंत्राटदाराचं काही जर भलं बिलं काही गोष्टी असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरती शासन कार्यवाही करणार आहे. नक्की भाजपचे प्रवक्ते म्हणून आपण इथे चर्चेत आहात आणि आपण हे आश्वासित करताय, त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण कुठेतरी जनता सुजाण आहे, जनतेपर्यंत हे पोहोचतंय की टोलमुक्त महाराष्ट्र करू असं दिलेलं आश्वासन 2-2.5 महिने जरी फक्त झालेले असतील तरी सुद्धा भाजपची यावरची काय भूमिका आहे, काय दिसतंय नेमकं आपल्याला, लोकांपर्यंत काय जात आहे आणि खारघर काय किंवा महाराष्ट्रातले सगळे टोल नाके काय आणि त्या माध्यमातून होणारी टोल वसुली काय, त्याच्यात येणारी पारदर्शकता काय आहे, हे सगळं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतंय. आपण बघूया लवकरात लवकर भाजप या सगळ्या संदर्भात निर्णय घेते का आणि तेही आपल्यापर्यंत पोहोचतील. तो लवकरात लवकरचा जो कालावधी आहे तो त्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. मात्र आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आज लक्षवेधीमध्ये इतकंच. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.